नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. चिपळूणमधील भोगळ येथे मोठ्या जल्लोषात सुरू असणाऱ्या मनाली फाउंडेशन आयोजित सह्याद्री फेस्टिवलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजन, खाद्य आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. सर्व प्रकारचे नाविन्यपूर्ण स्टॉल्स, विविध गृहोपयोगी वस्तू, लहान मुलांसाठी आकर्षक गेम्स, साहसी राईड्स तसेच अनेक प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे आणि साधनांमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी सौ मनाली जाधव यांच्यासह मनोज जाधव, सचिन पाटेकर, समीर काझी, इम्रान खतीब, झहीर कुंडलिक, आल्हाद यादव, राधा शिंदे, प्राजक्ता टाकळे, स्नेहल चव्हाण आणि इतर पदाधिकारी विशेष प्रयत्न करीत आहेत. मनाली फाउंडेशन चिपळूण आयोजित सह्याद्री फेस्टिवल 2025 प्रथमच वर्ष आम्ही हा प्रयत्न केला, पण प्रयत्न चांगलं यश आलं. आणि हे कार्यक्रम करत असताना आमच्यामध्ये असं कोणतंही हे नव्हतं की एवढा आम्हाला रिस्पॉन्स मिळेल, कारण फक्त परीक्षा टायमिंग आहे, तरी पण लोकांनी चांगला उदंड प्रतिसाद आम्हाला दिला. त्याबद्दल मी खरोखर नागरिकांचे चिपळूणचा खरोखर आभार मानतो. कारण का आत्ता परीक्षेचं असताना पण एवढे लोक येत आहेत, एवढी आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्हाला वाटलं होतं की 8 तारखेनंतरच आपली घरी गर्दी होईल, पण आत्ता पण एवढी तुफान गर्दीमुळे अशी आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती. तसं आम्ही ह्या सह्याद्री फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवस थोडा पाऊस पडला, पण तरी पण लोकांची गर्दी चांगली होती. आम्हाला एवढी हे नव्हतं. आणि रोजच्या रोज कार्यक्रम चांगले आहेत. कराओके सिंगिंगचे चांगले सिंगर आपण जिल्ह्यामधले आपण आणतो आहे. टोटल रत्नागिरीतले आहेत, काल संगमेश्वरमधले होते, उद्या दापोलीमधले आहेत आणि आज आपण मुंबईतून खास लावणी स्पेशल आणलेली आहे. तसंच आपण खास आकर्षण म्हणजे एक रिगल कॉलेजचं आपण एक फॅशन शो ठेवलेला आहे आणि एक महिलांसाठी म्हणून सौभाग्यवती सौंदर्यवती हा कार्यक्रम आपण ह्या वर्षी नवीनच चालू केलेला आहे. आणि त्यातून महिलांना चांगला एक स्टेज मिळेल याची आम्ही तयारी करतो आहे. तसंच हा कार्यक्रम दरवर्षी चालू राहील अशी आम्ही तयारी चालू केली. मनाली फाउंडेशन आयोजित सह्याद्री फेस्टिवल 2025 आम्ही पहिल्यांदाच उपक्रम राबवला आहे. आमच्या फाउंडेशनचा हा पहिलाच उपक्रम आहे, पण त्या मानाने आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे या प्रोग्राममध्ये. आणि रोज छान छान मेजवानी आहे, छान छान प्रोग्राम आहेत. तर मी असं सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी हा कार्यक्रम बघायला या. खूप वेगवेगळे कार्यक्रम, महिलांसाठी स्टेज, मुलांसाठी छान छान गेम. 14 तारीख लास्ट आहे आणि महिलांसाठी खास आम्ही होम मिनिस्टर ठेवलेला आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला हजर राहावं. धन्यवाद. आणि कसं आहे म्हणजे आपण उद्या सोमवार चिपळूणच्या व्यापाऱ्यांना सुट्टी असते, सुट्टी दिवस असतो आणि सगळे व्यापारी सोमवारी हजर असतात. त्यामुळे सोमवार दररोज आपण खास व्यापाऱ्यांसाठी आणि चिपळूण नागरिकांसाठी आपण ज्युनियर अमिताभ बच्चन आणि ज्युनियर गोविंदा यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि ते उद्या संध्याकाळी 7 वाजता चिपळूणमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याला पाहण्यासाठी अवश्य भेट द्या कार्यक्रमाला. सह्याद्री फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे, याची तुम्ही प्रतिमा वाढवा अशी तुम्ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा वेजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.